गुंड निलेश घायवळच्या अडचणीत वाढ झालेली आहे। निलेश घायवळच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल झाला आहे। जामखेडमध्ये तरुणावर हल्ला केल्यामुळे हा गुन्हा दाखल झालेला आहे। घायवळवर 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे। तसंच जामखेड तालुक्यातील नान्नज परिसरामध्ये वैयक्तिक वादातून एका तरुणावर धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडलेली आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी निलेश घायवळसह एकूण 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। घटना 24 ऑगस्टला घडलेली होती। सुनील साळवे यांच्या कुटुंबियांवरती हल्ला झालेला होता। त्यामध्ये साधारणतः 11-12 लोकांनी हल्ला केलेला होता। त्यामधले साधारणतः 9 लोकांना आतापर्यंत अरेस्ट केलेलं आहे आणि त्यांच्या इंट्रोगेशनमध्ये असं लक्षात आलं की यामध्ये एक निलेश घायवळ हा सुद्धा घटनेच्या अगोदर काही दिवस म्हणजे त्या भागामध्ये आलेला होता आणि या संबंधामध्ये हे जे आरोपी आहेत त्यांच्याबरोबर काही कॉन्स्पिरसी वगैरे झालेली होती आणि त्याच कारणावरून या गुन्ह्यामध्ये निलेश घायवळ याला पण अॅक्युज्ड केलेला आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।